सकाळी उठून सगळ्यात आधी तर बनाना शेक बनवायला घेतला, कारण का 2 दिवस झाले जरा वीकनेस वाटत होता आणि ते सकाळचा चाय पिऊ पिऊ मला तर जरा कंटाळा आला. मग घेतला आहे ते बनाना शेक बनवायला. तर बनाना शेकसाठी 2 बनाना आणि दूध आणि त्याच्यामध्ये 3 खजूर टाकून हनी टाकून मस्त इथे बनाना शेक पिऊन घेतला. आणि मला असं वाटतं बायकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे, कारण का आपलं शरीर चांगलं तर सगळं चांगलं. मग इथे बनाना ज्यूस पिऊन घेतला मी आणि आंघोळ माझी आवरून घेतली. आणि बाबूसाठी इथे मी बनवलं होतं उठणं, कारण का बाबूला आंघोळ घालायला गेली ना तेव्हा त्याची स्किन बघत होती जरा वेगळीच झाली आहे. तर मग म्हटलं उठणं आहे तसं त्याला उठणं लावून थोडी स्किन त्याची चांगली करून घेऊ, कारण का शेवटी आपण आईच आहे ना, आपल्यालाच काळजी आपल्या मुलाची. आणि मस्त इथे उठणं त्याला उठणामध्ये त्याच्या दुधाची शाई टाकून घेतलेली आणि थोडीसं हळद टाकून इथे मस्त चांगलं मिश्रण करून घेतलं आणि त्याला लावत होती. आणि कसं असतं ना, आईला आपल्या मुलाचं सगळी काळजी आपल्याला घ्यावं लागते. बाकी काही नाही, सगळे येतात सांगायला असं करायचं मुलाला तसं करायचं, पण आम्हाला माहिती हो आमच्या मुलाची काळजी कशी घ्यायची. आणि आईला कोणीच सांगू शकत नाही, कारण का आईला ती सगळ्या गोष्टी माहिती असतात आपल्या मुलासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. ते इथे बाबूला मस्त लगे इथे चांगलं घासून घेतलं आणि चांगलं त्याला बोलत पण होती. मला सांगत होता मला याचा वास येतोय असं होतोय. म्हटलं तुला स्मार्ट दिसायचं आहे ना तर हे करावं लागणार. आणि मेन तर त्याच्या नंगूपुंगूसाठी मला बोलत होता हे सगळे बघतील मला. आणि बघा त्याच्या अंगाचा मळ किती निघला आहे. मग इथे असं करून त्याला आंघोळ वगैरे घालून मग त्याला आणायला गेली होती स्कूलमध्ये. तर आजचा दिवस असा होता.